नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड अंतर्गत दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी जबरी चोरी व घरफोडी करणारे 1175 टोळीच्या प्रमुखास व त्याच्या साथीदारास दरोडा विरोधी पथकाने ताब्यात घेतलंय. अल्पवयीन असतानाच खुनासह 28 गुन्हे करणारा आणि जून 2024 मध्ये सज्ञान झाल्यानंतर आणखी 14 गुन्हे करणाऱ्या सराईताला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. ठिकठिकाणी केलेल्या घरफोडीच्या पैशांमधून मध्य प्रदेशात जाऊन 4 पिस्तूल खरेदी केल्या. 2 अल्पवयीन मुले व एका साथीदारासह या सराईत गुन्हेगाराला दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 10,75,000चे सोने चांदीचे दागिने, 8 दुचाकी, 4 पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे जप्त केले. सुशील उर्फ बारक्या भरत गोरे वय वर्ष 18 राहणार ओटा स्कीम निगडी आणि अक्षय प्रभाकर कणसे वय वर्ष 22 अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ही उत्कृष्ट कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त विशाल हिरे, बाळासाहेब कोपणर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, महेश खांडे, गणेश सावंत, आशिष बनकर, विनोद वीर, उमेश पुलगम, गणेश कोकणे, राहुल खारगे, नितीन लोखंडे, प्रवीण कांबळे, प्रवीण माने, अमर कदम, समीर रासकर, चिंतामण सुपे, औदुंबर रौंगे, नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली.